नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहितच होतं की इरा भूमेश्वरीला भेटायला गेली होती. आता मात्र इरा घरी जाते तेव्हा आई बाबाला म्हणते जेवण करून घे. तेव्हा बाबा बोलतात आता नाही, अक्षराला येऊ दे आणि इरू पण यायची बाकी आहे. तितक्यातच इरा तिथे येते आणि बोलते मला वाटलं तुम्हाला एकच मुलगी आहे ताई. तेव्हा आई बोलते अगं अशी काय बोलतेस, आमच्यासाठी तुम्ही दोघेही सारखेच आहे. पण जाऊ दे, तू केव्हाची कुठे गेली होती ते आम्हाला सांग. तेव्हा इरा बोलते मी भूमेश्वरी मॅडमला भेटायला गेले होते. तेव्हा बाबा म्हणतात तुला काय गरज होती त्यांना भेटायला जाण्याची. इरा बोलते मी जाणारच नव्हती, पण त्यांचे फोन आले होते म्हणून मी गेली होती. मला वाटलं त्या जे काही संक्रांतीच्या दिवशी झालंय त्याबद्दल माफी मागतील. मला वाटलं संक्रांतीच्या दिवशी जे काही झालं त्याच्याबद्दल माफी मागत असतील. पण मात्र इरा आता आईबाबाचे कान भरते भूमेश्वरीबद्दल की त्या भूमेश्वरी मॅडम चांगल्या नाही हे त्या म्हणाल्या. संक्रांतीच्या दिवशी फक्त मारलंच होतं. आता जर त्या घरात आल्या तर आम्ही त्यांचे पाय आणि म्हणतात की त्या मला आमच्या घरात पाहिजेच नव्हत्या, पण आम्ही आमच्या मुलासाठी. अगं आई, मला तर आता ताईची खूप काळजी वाटते, कारण तिच्या पोटात बाळ आहे आणि हे सर्व भूमेश्वरी मॅडमला जर माहीत पडलं तर की ताई प्रेग्नेंट आहे तर ती काहीही करू शकतात. तेव्हा आई बाबा बोलतात आम्ही असं काहीही होऊ देणार नाही. आता तर मी माझ्या मुलीला जाऊच देणार नाही. मात्र इकडे दुसरीकडे भूमेश्वरी घरी गेल्यावर अधिपती जवळ जाते. तेव्हा अधिपती आई साहेब तुम्ही. भूमेश्वरी बोलते हो, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा अधिपती म्हणाला बोला की. आता मात्र भूमेश्वरी अधिपतीला काहीही सांगते की इराबाई आल्या होत्या निरोप घेऊन. सुनबाई म्हणाल्या की मी त्या घरात परत जाणार नाही. तेव्हा अधिपती खूप चिडलेला असतो आणि बोलतो नका येऊ द्या. मात्र भूमेश्वरी अधिपती जवळ अशा वागतात की त्या अक्षराला घरी येण्यासाठी काहीही करू शकते. तेव्हा भूमेश्वरी बोलते सुनबाईला मी या घरात नकोय. मी जात होते पण तुम्हीच थांबवलं. जर का मी हे घर सोडून गेले असते तर सुनबाई घरी येतील. आम्हाला फक्त तुमचा आनंद पाहिजे. तेव्हा अधिपती बोलतो तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. तेव्हा तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते भूमेश्वरीचे असे खोटे अधिपती समोर आल्यावर काय होईल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.